कथेचं नाव मुलगी. लेखक दीपक तांबोळी. कुठे तरी वीज कडाडली. त्या आवाजानं शहरून अंजलीनं खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाचा जोर वाढला होता. सकाळपासून तो वेड्यासारखा कोसळत होता. सकाळी रितेश ऑफिसला जायला निघाला तेव्हाही तो कोसळतच होता. पण आता सारखं त्याचं स्वरूप हे रौद्र नव्हतं. म्हणून तर रितेशला तिनं जाण्यापासून अडवलं नव्हतं. 7 वाजल्या होत्या. थोड्याच वेळात रितेश येणार होता. रेनकोट घालून गेला असला तरी तो थोडाफार ओला होणारच होता. ए आई, अगं बाबा आले नाहीत का ग? छोटी 5 वर्षांची प्रिया बाहेर येऊन विचारत होती. अंजली भानावर आली. नाही ग पोरे, असून नाहीत, येतील थोड्याच वेळात. तुझा अभ्यास झाला? मान डोलावत प्रियानं आपल्या हातातली वही तिच्या समोर केली. 1 ते 10 अंक लिहायचं होतं. ते तिनं व्यवस्थित लिहिलं होतं. ए आई, देवाघरी जाणं म्हणजे काय ग? तिच्या शेजारी सोप्यावर बसत अचानक प्रियानं विचारलं. अंजली चमकलीस. का ग, कुणी काही म्हटलं का तुला? हो ना आई, ती आर्या आहे ना आमच्या क्लासमध्ये, तिचे बाबा देवाघरी गेले म्हणून ती आज आली नव्हती. अंजली अवखळली. काय सांगावं ते तिला सुचेच ना. शेवटी तिनं खरं सांगायचं ठरवलं. हे बघ बेटा, आपण जन्म घेतो ना, मोठं होतो, शेवटी वय वाढलं की आपल्या सर्वांना मरण येतं. आणि मरण म्हणजे ना देवाघरी जाणं. हो ग आई, पण मरण म्हणजे काय ग? प्रियानं निराग चेहऱ्यानं अजून एक गुगली टाकली. हे बघ पोरी, मरण म्हणजे ना आपलं आयुष्य संपणं. आपण मेलो की आपल्या शरीरात जीव राहत नाही आणि मग आपण नंतर कधीही कोणाला दिसत नाही. तू मोठी झाली ना की तुला सगळं व्यवस्थित कळेल. चल आता मला स्वयंपाक करू दे. बाबा येऊन फ्रेश झाले की आपण लगेच जेवायला बसू. लेकीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून तिला हसू आलं. पण तिचा प्रश्न लवकर संपणार नाहीत हे तिला अनुभवावरून माहीत होतं. प्रिया मग पुस्तक उघडून वाचत बसली. अंजली किचन मध्ये आली. पण येता येता प्रियाचा जन्म झाला तो दिवस तिला आठवला. मुलगीच झाली म्हणून सगळं घर नाराज होतं. कारणही तसंच होतं. तिच्या मोठ्या दीराला आणि ननंदीला दोन्ही मुलीच होत्या. रितेशला तरी मुलगा व्हावा म्हणून तिच्या सासूबाईने कितीतरी नवस कबूल केलं होतं. रितेशला स्वतःला मुलगा हवा होता, तोच काय. तिच्या भावांनाही मुलीच असल्यानं आपल्याला तरी मुलगा हवा याची तिनेही स्वप्न पाहिली होती. ती स्वप्न रंगवली होती. अर्थातच प्रियाच्या जन्मामुळे सर्वच नाराज होती. तिच्या सासूबाईंनी तर महिनाभर नातीचं तोंड पाहिलं नव्हतं. प्रिया मोठी झाली, गोड दिसायला लागली. मग मात्र सर्वांची नाराजी कमी होत गेली. तिच्या बाललीलाने आणि गडबडीनं सर्वांना वेळ लावलं होतं. अंजलीचा स्वयंपाक झाला पण रितेशचा पत्ता नव्हता. पावसामुळे त्याला उशीर होईल हे तिनं गृहीत धरलंच होतं. पण 8:15 झाल्या होत्या. प्रियाला भूक लागली असणार म्हणून तिनं त्याला फोन लावला. बराच वेळ टूक टूक वाजत राहिलं. शेवटी फोन न लागताच बंद झाला. तिनं लागोपाठ 3-4 वेळा फोन लावला पण प्रत्येक वेळी बराच वेळ टूक टूक वाजून फोन बंद होत होता. शेवटी कंटाळून तिनं प्रियाला हाक मारली. प्रियो बेटा, चल आतमध्ये ये आणि जेवून घे. प्रिया आत आली आणि म्हणाली, ए आई, मी बाबा आले की जेवणार आहे. अगं वेडेस का तू? बाहेर पाऊस सुरू आहे ना, त्यांना किती वेळ लागेल माहीत नाही. तू जेवून घे आणि झोप. नाही, मी बाबांसोबत बसेन, तेही जिद्दीनं म्हणाली. बरं ठीक आहे, 9 पर्यंत वाट बघूया. मग मात्र जेवून घ्यायचं आणि मुकाट्यानं झोपायचं, बरं? प्रियानं मान डोलावली. दोघे हॉलमध्ये येऊन बसल्या. अंजलीनं टीव्ही लावला. सिरियलमध्ये नेमका एका पात्राचा अपघाती मृत्यू दाखवला जात होता. तो पाहून अंजलीला अस्वस्थ वाटायला लागलं. तिनं चॅनल बदललं पण मनाची अस्वस्थता ही काही कमी झालीच नाही. ए आई,
अगं बाबांना खूप उशीर झाला ना, फोन कर ना त्यांना, प्रिया असं म्हणाली. तिच्या बोलण्या आणि चेहऱ्यावर चांगलीच बेचैनी दिसत होती. अंजलीनं मोबाईल घेऊन रितेचा नंबर डायल केला, पण मागासारखाच त्याचा फोन लागला नाही. काय करावं याचा विचार करत असतानाच तिला एक कल्पना सुचली. रितेचा मित्र प्रकाशचा नंबर तिच्याकडे होता. तिनं प्रकाशला फोन लावला. हॅलो, अहो भाऊजी, हे अजून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाही. काही ऑफिसचं महत्वाचं काम होतं का? प्रकाशनं फोन उचलल्यावर तिनं असं विचारलं. नाही, तसं तर काही काम नव्हतं. आणि रितेश तर 6:30 ऑफिसमधून बाहेर पडलाय. आतापर्यंत घरी पोहोचायला हवा होता. हां, मी सुद्धा आत्ताच घरी आलोय. वाटेत खूप पाणी साचलंय, खूप ट्रॉफिक जाम होतंय. पण वहिनी तुम्ही काळजी करू नका, येईल तो. रस्त्यात कुठंतरी अडकला असेल. बरं. हॅलो भाऊजी, तुम्ही फोन करून बघता का त्यांना? हो करतो, आणि लगेच तुम्हाला अपडेट कळवतो. ओके, थँक्स. तिनं फोन ठेवला. 10 मिनिट झाले, 15 मिनिटं झाले, तरी प्रकाशचा फोन आला नाही. शेवटी अंजलीनं त्याला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला आणि तेवढ्यातच त्याचाच फोन आला. हॅलो वहिनी, अहो 3-4 वेळा फोन लावायचा प्रयत्न केला, पण काही फोन लागत नाही. मला काय वाटतं, आपण 11 पर्यंत थांबूया, आणि मग नंतर मी कुणाला तरी घेऊन त्याला पाहायला जातो. हॅलो भाऊजी, पोलीस कंप्लेंट केली तर? अहो वहिनी, अहो त्यासाठी आपल्याला MIDC मध्ये पोलीस स्टेशनला जावं लागेल, आणि तुमच्या घरापासून ते बरंच दूर आहे. एकतर सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, शिवाय काही ठिकाणी झाडं कोसळलीत. त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणं मुश्किल आहे. आणि दुसरं म्हणजे मला नक्की नियम माहीत नाही, पण पोलिसही किमान 24 तास वाट बघायला सांगतात आणि मग तक्रार स्वीकारतात. हे बघा वहिनी, आपण असं करूया, उद्या सकाळी पोलीस स्टेशनला जाऊया. तोपर्यंत वाट बघूया रितेशची. चालेल भाऊजी, मी 11 वाजता फोन करते तुम्हाला. तिनं फोन ठेवला. तशी प्रिया एकदम येऊन तिला बिलगली. ए आई, बाबा येतील ना ग? आई. तिच्या डोळ्यात आसवं जमा होत होती. हो ग बेटा, येतील ना. तू चल बरं, जेवून घे आणि झोप. उद्या सकाळी शाळेत जायचंय ना तुला? प्रियानं मान डोलावली. मग ती आईच्या मागं किचनमध्ये गेली. अंजलीनं त्याला जेवण वाढलं. ए आई, तो पण जेवणा ग. नाही बेटा, मी बाबांसोबत जेवते, तुला माहिती आहे ना. हो. प्रियानं जेवायला सुरुवात केली, पण चतकोरच पोळी खाऊन ती म्हणाली, ए आई, बस झालं, मला भूक नाही. अगं असं काय करते? अगं तेवढी पोळी तर संपव. नको नाही, नको प्लीज, मला खरंच भूक नाही ग. बरं चल, हात धो आणि झोप. तिला बेडरूम मध्ये झोपवून ती बाहेर हॉलमध्ये आली. परत तिनं रितेशला फोन लावला, पण तोच प्रकार पुन्हा घडला. मग तिनं TV लावला. तिची आवडती सिरियल सुरू होती, पण ती बघण्यातही तिचं मन लागेना. नवरा करतो तशी चॅनल वारंवार बदलून ती सर्फिंग करायला लागली, पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं. जरासा गाडीचा आवाज आला की तिचं कान टवकारायचं. TV म्यूटवर करून ती फाटक उघडण्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करायची. 2-3दा तर तिनं दरवाजा उघडून बाहेरही बघितलं होतं, पण कोणीच नव्हतं. पाऊस रोज होता. खरं तर पाऊस तिला खूप आवडायचा, पण आता मात्र ती मनातल्या मनात पावसाला शिव्यात येत होती. 10 वाजल्या. आता बेडरूम मध्ये जाऊन पडावं असं वाटून ती उठायला लागली. तोच प्रिया बाहेर आली. ए आई, बाबा अजून आलेच नाहीत का ग? आई, तिनं रडक्या आवाजात विचारलं. नाही बेटा, पण येतील ना, तू जाऊन झोप आता. ए आई, त्यांचा फोन आला होता बाबांचा? नाही ग, पण मला वाटतंय ते लवकर येतील आता. आपल्या स्वतःच्या बोलण्यावर तिला विश्वास नव्हता, पण तिच्या समाधान करता ती बोलली. प्रिया एकदम जोर जोरात रडायलाच लागली. ए आई, मला बाबांची खूप आठवण येते ग. आई. अंजलीनं तिला जवळ घेतलं. अगं वेडाबाई,
इतकं रडायला काय झालं ग? अगं येतील ना आता बाबा. ए आई, त्या आर्याच्या बाबासारखे माझे बाबा देवाघरी तर नाही ना गेले? आई. अंजलीला एकदम धक्काच बसला. लेकीच्या मनातली खळबळ तिच्या लक्षात येऊन ती अस्वस्थ झाली. ए बेटा, चल, काहीतरी बोलतेस तू, असं काय होणार नाही. आणि असं वाईट बोलायचं नसतं. चल तू झोप बरं आता. नाही आई, मला झोप येत नाही. माझे बाबा मला पाहिजे. अगं हो ग, पण तू रडल्यामुळं तुझे बाबा परत येतील का? चल आपण दोघी झोपूया. तिला उचलून अंजली बेडरूम मध्ये आली. तिला झोपून थोपटायला लागली. प्रिया अजून रडतच होती. थोड्या वेळानं तिचा आवाज कमी कमी होत गेला आणि शेवटी ती झोपली. ती झोपल्याचं पाहून अंजलीनं स्वतः झोपायचा प्रयत्न केला, पण नाना शंका कुशंकाने ते भरलेलं मन तिला झोपू देत नव्हतं. ती परत उठून हॉलकडे आली. वाटेत देवघर दिसलं आणि ती थबकली. देवासमोर उभं राहून तिनं हात सोडलं. हे देवा, काही चुकलं असेल तर माफ कर, पण माझ्या नवऱ्याला सुरक्षित घरी येऊ दे रे बाबा, सुरक्षित घरी येऊ दे. तिनं प्रार्थना केली. संकटाच्या वेळी तिची आई गणपती पाण्यात ठेवायची याची तिला आठवण आली. आपणही ठेवावं का असा? तिला प्रश्न पडला. नको, अजून तितकी वाईट वेळ आली नाही. तिनं स्वतःला उत्तर दिलं आणि ती हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसून राहिली. हॉलमधला लाईटही लावायची तिला इच्छा झाली नाही. बसल्या बसल्या रीतेचा चेहरा तिच्या नजरेसमोर उभा राहिला. त्याच्यासोबत घालवलेल्या गेल्या 6 वर्षातलं अनेक बरं वाईट प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. रितेश तसा स्वभावानं चांगलाच होता, पण आई वडिलांबाबतीत मात्र नको तेवढा संवेदनशील होता. त्यांच्यातलं दाखवलेलं दोष त्याला आवडायचं नाही. त्यामुळे सासू सासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार तिला सहन करावा लागला होता. पण सासू सासरे वारल्यानंतर सगळं सुरळीत चालू झालं होतं. तिला आता उदास वाटायला लागलं होतं. प्रिया म्हणत होती तसं खरंच झालं तर नसेल. पावसामुळे झालेल्या अपघातामध्ये रीतेचं काही बरं वाईट तर. एकदम तिला आठवलं, रीतेच्या येण्याच्या रस्त्यावरच एक नाला होता आणि दरवर्षी त्याला पूर यायचा. पूर आलेल्या स्थितीत तो पार करताना दरवर्षी 4-5 जण तरी वाहून जायच्या घटना घडायच्या. रितेशनं तर तसा प्रयत्न केला नसेल ना. आणि त्या कल्पनेनंच तिचा घसा कोरडा पडला. जीव घाबरा घुबरा व्हायला लागला. डोळ्यात आसवं जमा व्हायला लागली. घशात हुंदका दाटून आला. ते आता मोठ्यानं रडणारच. आणि तेवढ्यात होय, तोच तो आवाज ज्याची ती जीवाच्या आकांतानं वाट बघत होती. तोच तो फाटक उघडण्याचा आवाज. रीतेची वाईट बातमी घेऊन कुणी आलं तर नव्हतं. धडधडत्या हृदयानं ती उठली. डोळ्यातलं आसू तिनं पुसलं. धीर धरून तिनं दार उघडलं. बाहेर काय रेनकोट मधली एक आकृती गाडी लावत होती. तिनं पटकन अंगणातला लाईट लावला. समोर रितेश उभा होता. रेनकोट असूनही नकशिकांत भिजलेला आणि थंडीनं थरथर कापणारा. आनंदानं तिचं मन भरून आलं. त्याला जाऊन मिठी मारावी असं त्याला वाटायला लागलं. पण तो चिंब ओला होता. त्याला अगोदर घरात घ्यायची गरज होती. ओ का हो इतका उशीर? आणि फोन तर करायचा ना. अहो वाट बघून जीव कासावीस झाला. अगं काय करणार ग, पावसानं सगळी वाट लागली बघ. कंपनीतून निघालो. पंचमुखी हनुमान जवळच्या नाल्याला पूर होता. 1-2 जण वाहून गेले असं तिथं म्हणत होते. त्यामुळे तो रस्ता बंद झालाय. सुभाष चौकाकडून यायला निघालो तर एका डबक्यात गाडी स्लिप झाली आणि पडलोच. शर्टाच्या खिशातला मोबाईल पाण्यात पडला. तो शोधून काढला. नंतर गाडी सुरू होईना. पावसामुळे बहुतेक सगळी गॅरेज बंद. एका गॅरेजवाल्याकडे गेलो. त्याने 1 तास खटपट केली, पण गाडी काही सुरू होईना ग. त्याच्याकडे गाडी ठेवायला जागा बी नव्हती तिथं. म्हणून गाडी ढकलत आणायला लागलो. तर ठिकठिकाणी झाडही पडल्यामुळं रस्तं बंद होतं. हे बघ, मी कसा तरी घरापर्यंत पोचलोय हे मला माहिती आहे. अहो पण एखादा फोन तरी करायचा ना हो. अहो मी 100 वेळा तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न केला, पण तुमचा मोबाईल बंद आहे. अहो प्रकाश भाऊजींनाही फोन केला, पण काही उपयोग झाला नाही. हो ग, अगं मी सुद्धा खूप प्रयत्न केला, पण डबक्यात पडल्यानं मोबाईल खराब.
मी गॅरेजवाल्याचा मोबाईलनं तुला फोन केला, पण त्याचं नेटवर्क गायब होतं. बरं, या तुफान पावसात मोबाईल बाहेर काढायला कोण तयार होत नव्हतं. रितेश रेनकोट काढत असं म्हणाला. बरं थांबा, मी टॉवेल आणते तुमच्यासाठी. ती टॉवेल आणायला वळाली आणि तोच प्रिया जोर जोरात रडत बाहेर आली आणि मोठ्यानं बाबा अशी हाक मारली आणि ओरडतच तिनं रितेशच्या पायांना मिठी मारली. अगं बेटा थांब, अगं त्यांना आत तर येऊ दे, अंजली ओरडली. पण प्रियानं ऐकलं नाही. लेकीच्या त्या आक्रोशानं रितेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं तशाच ओलेल्या स्थितीमध्ये तिला उचलून छातीशी धरलं. बाबा, अहो तुम्ही लवकर का नाही आले हो? मला खूप भीती वाटत होती. का आला नाही तुम्ही? त्याच्या गायला मिठी मारून ती रडत रडतच असं म्हणाली. हो ग बेटा, सॉरी बेटा, सॉरी. अगं या पावसामुळे मला नाही येत आलं ग, पण आता यापुढे असं नाही करणार. बरं आता शांत हो, मी आलोय ना आता. तिनं रडत रडतच मान डोलावली. अंजली टॉवेल घेऊन आली. बाप लेकींचा तो संवाद ऐकून तिलाही गहिवरून आलं. मोठ्या मुश्किलीनं तिनं अश्रू आवरलं. उतर बेटा खाली उतर, बाबांना कपडे बदलू दे. अगं तुझाही फ्रॉक ओला झालाय, तोही बदलून घे, उतर. थोड्या वेळानं ती आणि रितेश दोघं जेवायला बसली आणि तेवढ्यातच पुन्हा प्रिया आली आणि रितेशच्या मांडीवर जाऊन बसली. ए आई, मला पण खूप भूक लागली ग, पण मी बाबांच्या हातून जेवणार आहे. अंजली आणि रितेश दोघांनाही हसू आलं. रितेश तिला हातानं भरवायला लागला. जेवण झाल्यावर प्रिया अंजलीला म्हणाली, ए आई, मी आज बाबांजवळ झोपणार आहे. हो. अंजलीला हसू आलं. रोज खरं तर दोघांमध्ये ती झोपायची, पण आज ती हक्कानं रितेशच्या कुशीमध्ये झोपणार हे नक्की झालं होतं. आणि झालंही तसंच. ती रितेशच्या कुशीत जाऊन झोपल्यावर अंजलीनं रितेशला संध्याकाळपासून प्रिया किती बेचैन होती हे सगळं सांगितलं. तिच्या मनामध्ये चाललेल्या घालमेलीबद्दल, भीतीबद्दल ते सगळं सांगितल्यावर रितेश म्हणाला, खरंच ग, खरंच अंजू, मुलीचं बापावर किती प्रेम असतं ग. हे ना, हे आज मी प्रत्यक्ष पाहिले. खरं सांगू, त्या मोठ्या झाल्यावर असंच राहतं का ग त्यांचं प्रेम? अहो प्रश्नच नाही ना. अहो मुली किती मोठ्या झाल्या ना, अगदी लग्न होऊन त्यांची मुलं जरी मोठी झाली ना, तरी वडिलांवरचं प्रेम थोडंही कमी होत नाही हो. तुम्हाला आठवतं ना, मागच्या वर्षी माझे वडील वारल्यावर 7 दिवस मी जेवले नव्हते आणि एकही मिनिट असा गेला नसेल ज्यात मी रडले नसेल. तुला खरं सांगू, तसं असेल तर अंशू, आपल्याला दुसरी मुलगी झाली तरी आवडेल मला. हो. अंजू आनंदानं हसली. मुलगी झाल्याचा सल रितेशच्या डोक्यातून कायमचा गेला हे बरंच झालं होतं. कारण अंजली पुन्हा गरोदर होती, पुन्हा मुलगी झाली, तर नवऱ्याची नाराजी तर आता राहणार नव्हती. रितेश प्रेमानं प्रियाच्या डोक्यावर, अंगावर हात फिरवायला लागला. त्याच्या स्पर्शानं प्रिया जागी झाली. झोपा आलेल्या स्वरामध्ये ती रितेशला म्हणाली, बाबा, तुम्ही मला खूप आवडता. हो बाबा, खूप आवडता. रितेशनं तिला छातीशी कवटाळलं. तिच्या गालाचा मुका घेत तो म्हणाला, बेटा, तू पण ना, तू पण मला खूप 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 आवडते, खूप आवडते.